प्रामाणिकपणे प्रयत्न केला, पण मम्माला ते नकोच आहे, त्यामुळे आपण त्याला काहीच करू शकणार नाही. आता ती काय म्हणते, कशी थांबवते हे बघते मी. आपण आत्ताच्या आत्ता घरी चाललो. पांडू. बाईसाहेब, बाईसाहेब आलो. जी बाईसाहेब. प्रांजल आहे का? होय. अरे मग सांगणार कोण? राया, मी कोणाचंही काहीही ऐकणार नाहीये. बाई 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 बाई, दुष्ट आईच्या कैदेतून नवऱ्याला सोडवायला आली की काही वीरकन्या. तू असा का बघतोयस माझ्याकडे? मी तुला काय विचारलं? कुठे आहेत तुझे कपडे? प्रांजल, प्रांजल, आपण त्यांना असं फसवून नाही चालणार, हे चुकीचं आहे. तिने आतापर्यंत इतक्या चुका केल्या, त्या आपण मुकाट्याने सहन केल्यास ना. आणि मी काय चुकीचं करतेय? स्वतःच्या नवऱ्याला घरी घेऊन चाले, ह्यात माझं काय चुकलं? सांग ना, माझं काय चुकलं? सांग ना, ह्यात माझी काही चूक आहे का? काय काय ठरलं बाईसाहेबांचं? मी आत्ताच्या आत्ता राहायला इथून घेऊन चालले. अरे वा, पैशाची व्यवस्था झालेली दिसतीये. आम्ही तुला देण्याच्या पैशांचा आणि रायाचा काहीही संबंध नाहीये. तुला तुझे पैसे मिळतील. असं कसं, असं कसं? तुम्हा चिटणविसांवर माझा अजिबात विश्वास नाही. आत्ता म्हणाल पैसे आहेत, उद्या म्हणाल पैशांची व्यवस्था होत नाही, असं म्हणून हात वर कराल. अगं, मी तुझी मुलगी आहे, माझ्यावर जरा तरी विश्वास ठेव. प्रांजल, हेच वाक्य मीही तुला ऐकू शकते. मी तुझी आई आहे, तुझा माझ्यावर विश्वास नाही? ते काही नाही. ज्या क्षणी पैसे द्याल त्या क्षणी रायाला घेऊन जायचं. पैसे नाहीत तर रायाही नाही. ठीक आहे मम्मा, आतापर्यंत मी खूप संयम ठेवला, पण आता हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचं आहे. तू जर का तुझा हट्ट सोडणार नसशील तर आता माझाही नाईलाज आहे. थांब प्रांजल. ऐक माझं. मी आता कोणाचं काही ऐकणार नाहीये. तुझं सुद्धा. नाही प्रांजल, तू रायाला घेऊन इथून अशी जाऊ शकत नाहीस. वीणाई आता खरोखर खूप छान मूड मध्ये. मी जर नाही गेले आणि त्यांचा मूड बदलला तर? नाही नाही, मला त्याच्यात तिकडे जायला हवं. ही प्रांजल न सांगता जाऊ शकते तर मी का नाही? चला, कोणीच नाहीये इथे.
हीच संधी आहे इथून सटकायची. प्रांजल, प्रांजल ऐक माझं. आपण असं केल्याने आपण आपलंच नुकसान करून घेणार आहोत. राय, अजून काय नुकसान व्हायचं बाकी आहे? आपल्याला एकमेकांपासून दूर ठेवून काय मिळतंय तिला? तुला घर जावई बनवण्यासाठी ती तिच्या स्वतःच्या मुलीचं नुकसान करते, हे कळत नाहीये का तिला? अगं पण तुझा फायदा कशात आहे हे तुला कळत नाही. त्याला मी काय करू? मम्मा, मुलगी लग्न करून जेव्हा सासरी जाते ना, तेव्हा सासर हेच तिचं घर असतं. त्या घरच्यांचं सुख हेच तिचं सुख असतं. तू रायाला असं इथे अडकवून ठेवलंयस, त्यामुळे त्यांना किती त्रास होतो याची कल्पना तरी आहे का तुला? मला नाही बाई त्यांनी काही फरक पडत. मला माझी मुलगी, माझा जावई सुखात राहावा एवढंच वाटतं. मग अगं, त्यांना दुःखी ठेवून आम्ही दोघंही सुखात नाही राहू शकणार आहे. आणि म्हणूनच मी रायाला इथून घेऊन चालले. आता मला कुणीही थांबवू शकणार नाही, तू सुद्धा नाहीस. थांब प्रांजल. हो, मी सांगते, तू रायाला इथून घेऊन जाऊ शकत नाहीस. वसुआजी, तू हे बोलतेस? हो, तू अशा पद्धतीने त्याला घेऊन जाऊ शकत नाहीस. वसुआजी, अगं तुलाही राहायला असं इथे थांबवणं मान्य नव्हतं ना? मग तूच? हो, मीच तुला थांबवते. मला तुझं हे वागणं पसंत नाही. वसुआजी, अगं काय चुकीचं वागतेय मी? तू माझ्या बरोबर आज चल, मला तुझ्याशी बोलायचंय. नाही आजी, आता हीच वेळ राहायला इथून घेऊन जायची. तू प्लीज मध्ये पडू नकोस. माझं बोलणं झाल्यावर तुला काय बोलायचं असेल ना ते बोल. आजी म्हणून तुझ्यावर काही अधिकार असेल तर आता तू माझ्या बरोबर ताबडतोब आज चल. आणि जर तुला काहीच ऐकायचं नसेल ना तर तुला तुझा मार्ग मोकळा आहे. यापुढे तू माझ्याशी नाही बोललीस तरी चालेल, कळलं? बाई 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 बाई, बघ बाई, म्हणजे मी इतके दिवस तुला सांगत होते तर माझं म्हणणं तुला पटलं नाही. आता तुझ्या लाडक्या आजीचं म्हणणं तरी तुला पटतंय की नाही? जा, जाऊन बघ. जावई बापू, तुमच्या नशिबात याच घरात राहणं लिहिलंय. नाही म्हणजे कुणी कितीही प्रयत्न केला ना तरी काही उपयोग नाही. वसुआजी, अगं तू मला का थांबवतेस तेच कळत नाहीये मला. हे बघ प्रांजल, तुझी कळकळ मला कळू शकते, पण अशा अविचारानं काहीच साध्य होणार नाही. अशानं तू रायाला मिळवू शकशील, पण तुझी मम्मा मात्र तुझ्यापासून खूप लांब जाईल. अजून काय व्हायचं बाकी आहे वसुआजी? तू इथे आल्यापासून ती कशी वागते हे बघतेस ना तू. म्हणून आपणही तसंच वागायचं असा काही नियम आहे का प्रांजल? अगं जरा वेळ लागेल, पण वीणाला तिची चूक कळेल.
स्वजी अगं अजून किती वेळ द्यायचा आपण तिला? हे बघ, काही जणांना आपली चूक पटकन कळते, काही जणांना जरा वेळ लागतो. आपणही त्यांना तेवढा वेळ द्यायला हवा नाती जपण्यासाठी. मम्मा तरी कुठे प्रयत्न करते नाती जपण्याचा? हे मात्र तुझं बोलणं चुकीचं आहे प्रांजल. तीही नाती जपण्याचाच प्रयत्न करते, फक्त तिचा मार्ग चुकीचा आहे. आता मी त्यासाठी इथे आले ना. वसुआजी अगं पण त्याचा काही फायदा होणार आहे का? होणार आहे, नक्की होणार आहे. तू जरा शांत हो बघू आणि बस इथे. बस. हे बघ, समोरच्याची चूक त्याला दाखवायची असेल ना तर त्याच्या कलानच घ्यायला हवं. समोरचा जर चिडचिड करत असेल आणि आपणही चिडचिड केली आणि रागावलो तर तेढ वाढत जाते. आपण शांत राहायचं आणि मग शांतपणे त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून द्यायची, म्हणजे त्याला त्याची चूक कळते. अगं पण वसुआजी, हे बघ, आत्ता तू काही बोलू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ता तू वीणाच्या मनाविरुद्ध जर राहायला घेऊन गेलीस ना तर वीणा आणखी चिडेल आणि त्याचं पर्यवसन काय होईल ते सांगता येत नाही. अगं कदाचित ती तुमच्याशी असलेलं नातं सुद्धा तोडून टाकेल. ते तुला चालणार आहे का? कालिंदीची काय अवस्था आहे तू पाहतेस ना. ती बिचारी वरवर काहीही दाखवत नाही, पण तिच्या आई वडिलांनी नातं तोडलं याचं दुःख तिला होतच असेल ना. ते सलतच असेल ना तिला. तू जो प्रयत्न केलास ना तो अगदी बरोबर होता, पण ह्या सगळ्याचा तू विचार करायला हवा होतास आणि घरच्यांना विश्वासात घेऊन हे सगळं सांगायला हवं होतं. प्रांजल, मला माहितीये तू घरी कुणालाही काहीही न सांगता इथे आलीस. तू जर घरच्यांना सांगितलं असतंस ना तर त्यांनी नक्कीच विरोध केला असता. अगं, मी इतके दिवस त्यांच्या बरोबर राहते ना, त्यामुळे त्यांचा स्वभाव मला माहिती आहे. कुणालाही दुखवायचं त्यांच्या कधीही मनात येणार नाही. बरोबर बोलते ना मी? म्हणूनच म्हणते की राहायला ना आत्ता इथून घेऊन जाण्याची घाई करू नकोस. तू जर त्याला आत्ता इथून घेऊन गेलीस ना तर वीणा खूप चिडेल आणि तिच्या लक्षात येईल की तुमचे सगळे रस्ते बंद झालेले, तुम्ही हार मानण्याच्या तयारीत आहात. मग वीणा आणखी आक्रमक होईल आणि सगळं अवघड होऊन बसेल. सॉरी आजी, मी हा विचारच केला नव्हता. माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच होतं, राहायला इथून परत घेऊन जा. नंतरच्या परिणामांचा मी विचारच केला नाही. काही हरकत नाही. तुझी चूक तुला कळली ना, मग झालं तर. मग यातून एक गोष्ट चांगली झाली. तुझं रायावर किती अमर्याद प्रेम आहे ना ते आम्हा सगळ्यांना कळलं. वसुआजी, मी एक क्षणही नाही राहू शकत राहायची. मला याची कल्पना आहे, पण मी आता इथे आले ना मग रायाला मी नक्की घरी पाठवेन. पण तोपर्यंत तू कुठलाही अविचार करायचा नाहीस. डोळे पुस आणि घरी जा. तू कुणालाही न सांगता इथे आलेस ना, सगळे तुझी वाट बघते. चल. बाई 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 बाई, कमालच झाली. इतकं काय बोलणं चाललंय दोघींचं मला काही कळतच नाही. माझी आई माझ्याशी सुद्धा इतका वेळ कधी बोलली नाही.
समोरच्याचं ऐकणाऱ्या माणसाशी सहज इतका वेळ बोलता येतं, पण जो ऐकतच नाही त्याच्याशी आयुष्यभर कितीही बोललो तरी त्याच्यावर काहीच परिणाम होत नसतो. हो का? अति वाचनाचे दुष्परिणाम आहेत हं, जावई बापू. जावई बापू, जास्त वाचन करू नका, नाहीतर वर्कशॉप बंद करून लेखक व्हायचे विचार मनात येतील तुमच्या. अगं काय ग प्रांजल, अगो मगाचा तो जोश, रणरागिणीचा अवतार कुठे गेला? हा, मामा, आय एम सॉरी. मी असं वागायला नको होतं. चला, तुला तुझी चूक कळली ना बाळा, बरं झालं. आता दुसरी चूक कधी सुधारतीयस? हा, म्हणजे इथे इथे राहायला कधी येतेस? मामा, मी माझी ही चूक मान्य केली आहे, ह्याचा अर्थ मी माघार घेतला असं नाही. मी इथे कायमची कधीच राहायला येणार नाही. आणि रायालाही इथे जास्त दिवस थांबू देणार नाही. बघूया बघूया किती हातपाय मारता येते. पण आत्ताच्या तुमच्या या वागण्यावरून ना मला कळून चुकलंय की तुमचे प्रयत्न पूर्णपणे फसलेले. आणि तुम्हाला हार पत्करावी लागणार आहे. माझा अंदाज आहे तो दिवस काही लांब नाहीये. आता ना एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रांजल, इथून पुढे इथे यायचं असेल ना तर एक तर पैसे तरी घेऊन यायचे, नाहीतर स्वतःची बॅग तरी घेऊन यायची. सारखं सारखं इथे येऊन तमाशे घालायचे नाही. प्रांजल, थांब रे, आता तिला काही बोलू नको. हे आता इथे मला पाहिलं ना तर काही खरं नाही बाबा माझं. बरं झालं बघितलं नाही. मी
तुमचा स्वेटर तिथे राहिला होता ना, तो द्यायला आलीये. काय? हा अगं अशी काय बघतीस माझ्याकडे? मी नाही की बोलवलं हिला. मला नाही माहिती इथे का आली. अगं बोल ना ऋता. नाही, यांनी नाही बोलवलं मला. कळलं? बाई 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 बाई, माझ्यावर ना कुणाचा विश्वासच नाहीये. मला कुणी समजूनच घेत नाही. दरवेळी आपला माझ्यावर संशय घ्यायचा. अहो खरंच मी तुमचं स्वेटर द्यायला आले होते. मला की नाही खूप काळजी वाटली हो तुमची. आत्ताच मोठ्या आजारात उठलात ना तुम्ही. आणि आता थंडीचे दिवस आहेत, तुमचा त्रास अजून वाढायला नको ना, म्हणून आले. ऋता, तुला केव्हापासून माझी इतकी काळजी वाटायला लागली ग? घरी होते तेव्हा रागरागच करायचीस ना? बसवाजी, तुम्ही तिथे होतात तेव्हा ही तुम्हाला काही बोलली का? नाही रे, काही नाही बोलली. मला आपलं उगीच वाटलं. मी तिच्या खोलीत राहत होते ना, त्यामुळे तिचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं झालं होतं. अरे ती फोनवर कोणाशी शांतपणे बोलू पण शकत नव्हती. अहो नाही, तसं काही नाहीये. बाई 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 बाई, या ऋताला हीच वेळ मिळाली होती इथे यायला. तर काय करू?